15 वर्षांनंतर सोलापूर मुंबई विमानसेवेला आजपासून प्रारंभ होतोय। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ आज होतोय। खरं तर सोलापूर मुंबई सोबतच सोलापूर बेंगलोर ही देखील विमानसेवा आजपासून कार्यान्वित होते। खरं तर 2009-10 साली सोलापूर मुंबई विमानसेवा जी आहे ती किंगफिशरच्या माध्यमातून सुरू होती, मात्र काही कारणांमुळे ही सेवा जी आहे ती बंद पडली आणि त्यानंतर जवळपास तब्बल 15 वर्षाचा कार्यकाल जो आहे तो सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी लागला आणि या जवळपास 15 वर्षांच्या कार्यकाळामध्ये मोठा संघर्ष देखील सोलापूरकरांनी या सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी केल्याचं पाहायला मिळालं। खरं तर आज तो सुदिनी येतोय की सोलापूरकरांसाठी जी आतुरता होती, सोलापूरकरांची जी उत्सुकता होती ती आज प्रत्यक्ष रूपामध्ये या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते। सोलापूर विमानतळाच्या या आवारामध्येच भव्य असा हा सभामंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि आजपासूनच सोलापूर मुंबई विमानसेवा प्रत्यक्ष सुरू होते। साधारणपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 1:45 सोलापूर विमानतळावर दाखल होतील आणि याच ठिकाणी भव्य दिव्य असा हा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे आणि यानंतर ही विमानसेवा सुरू झाली अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील। खरं तर या कार्यक्रमासाठी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आदी नेते जे आहेत त्या मुख्य कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी असणार आहेत आणि एकंदरीतच भव्य दिव्य असं नियोजन जे आहे ते या कार्यक्रमाचं असणार आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच यापूर्वी देखील सोलापूर गोवा विमानसेवेचा शुभारंभ होणार होता, मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नव्हते। आज मात्र सोलापूर मुंबई विमानसेवेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहत आहेत। आपण पाहिलं की खरं तर 2009-10 साली ही विमानसेवा सुरू होती, मात्र त्यानंतर या विमानसेवा जी आहे ती उडान योजनेमध्ये देखील सोलापूरचं विमानतळ बसलेलं होतं, मात्र ही विमानसेवा सुरू होऊ शकली नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठा संघर्ष सोलापूरकरांनी केलेला होता। सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा देत ही विमानसेवा जी आहे ती पूर्णतः सुरू होत नव्हती, मात्र अखेरीस ही सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त केली आणि त्यानंतर आता प्रत्यक्षात ही विमानसेवा जी आहे ती सुरू होते। खरं तर सोलापूरकरांची आणखी एक मागणी अशी आहे की सोलापूर तिरुपती ही देखील विमानसेवा सुरू करावी आणि त्या दृष्टीने आज मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। मात्र एकंदरीतच हा मोठा संघर्षानंतर जवळपास 15 वर्षांच्या या संघर्षानंतर आज सोलापूर मुंबई विमानसेवा प्रत्यक्षात सुरू होते। त्यामुळे अनेक सोलापूरकर जे आहेत ते या विमानसेवेचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की आजच्या भाषणामध्ये काय बोलणार, कारण सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील यापूर्वी सोलापूर मुंबई विमानसेवा जी आहे ती गॅरंटी देऊन सांगते की सुरू होणार नाही, हे केवळ चुनावी जुमला आहे अशा पद्धतीची टीका जी आहे ती या सत्ताधाऱ्यांवर केलेली होती। मात्र त्याला आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील उत्तर दिलेलं होतं की आम्ही गॅरंटीने ही विमानसेवा सुरू करून दाखवतोय। त्यामुळे आज मुख्यमंत्री आपल्या भाषणामध्ये नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।